फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट झालं. तुमची युनिट टेस्ट आहे, फर्स्ट युनिट टेस्ट 6 तारखेला आहे आपला पेपर MCQचा. ओके, सो ते पहिल्यांदा सांगते की MCQ साठी तुम्हाला आपला सिलेबस जेवढा होईल तोपर्यंत तेवढ्या सगळ्यावरती MCQs असतील. ओके, फर्स्ट चॅप्टर तर आपला कम्प्लीट झालेला आहे, त्या रिलेटेड PPTs मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. ओके, त्यानंतर सेकंड चॅप्टर सुद्धा ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. हा फक्त जो 2.6 आहे आपला हा पॉइंट, हा वाला फक्त राहिलेला आहे घ्यायचा. ओके, तो मी नंतर न घेते. थर्ड चॅप्टर सुद्धा कम्प्लीट होतं आज, आपला पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. असे आपले टोटल 3 चॅप्टर आज कम्प्लीट होतील. एक पॉइंट तेवढा राहील आपला. क्लास झालं, ऑब्जेक्ट झाला. ओके, क्लासला डिक्लेअर करायचा, ऑब्जेक्ट थ्रू क्लासच्या मेंबर्सना कसं ऍक्सेस करायचं बघितलं आपण. कन्स्ट्रक्टर बघितलं, डिस्ट्रक्टर सुद्धा पाहिला. ओके, मला सांगा कन्स्ट्रक्टर मध्ये आपण बघितला, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर पाहिला का? ठीक आहे, तो एक बघूया कन्सेप्ट. इनहेरिटन्स बघितलं. ओके, ओव्हरलोडिंग, कालचा प्रोग्राम रन नव्हता झाला. एकदम खरं सांगायचं तर खूप छोटीशी मिस्टेक होती कालच्या प्रोग्राम मध्ये, मला पण लक्षात आली नाही बिलकुल. आज आपण तो प्रोग्राम बघूया. अँड ओव्हररायडिंग झालेलं आहे काल. ओके, ओव्हररायडिंगचं आणखी थोडंसं राहिलंय सांगायचं. आणि क्लोजिंग ऑब्जेक्ट, इंट्रोस्पेक्शन आणि रिअलायझेशन आजच्या लेक्चरला आपण बघूया. तर स्टार्ट्स विथ ओव्हरलोडिंग पासूनच आपण स्टार्ट करूया. कालचा प्रोग्राम आपला अडला होता तिथे. मी ओपन करते फर्स्ट प्रोग्राम. काल लेक्चरला केस मध्ये आपण अरेच्या एलिमेंट्सला स्क्वेअर ब्रॅकेट थ्रू ऍक्सेस करतो. मी इथं फुल ब्रॅकेट दिले होते, त्याच्यामुळे प्रोग्राम रन होत नव्हता. ओके, अशी मिस्टेक मार्क्स ऍड होणार आहेत. ओके, तर हे लक्षात घ्या तुम्ही, कारण खूप जण लेक्चर संपताना लॉग इन करतात किंवा लॉग इन करतात, लेफ्ट होऊन जातात, पुन्हा लेक्चर संपायच्या वेळेस पुन्हा येतात, मग राहतात लेक्चर संपेपर्यंत, असं व्हायला लागलेलं. प्रोग्राम तर आपला झाला. इथे फक्त तुमच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा राऊंड ब्रॅकेटच्या ऐवजी स्क्वेअर ब्रॅकेट ऍड करा. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. मेथड ओव्हरलोडिंग कन्सेप्ट आपल्याला माहितीये, मेनी फॉर्म्स आपण जनरेट करतो. ओके, एकाच मेथडला ओव्हरलोड करायला विथ डिफरंट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स और डिफरंट टाइप ऑफ आर्ग्युमेंट्स. आता इथं आपण टाइप तर देत नाही, त्याच्यामुळे डिफरंट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपण फक्त म्हणू शकतो. ओके, मग आता PHP तर सपोर्ट करत नाहीये मल्टिपल डिक्लेरेशन ऑफ सेम फंक्शन नेम. त्यासाठी इथे एक मॅजिक फंक्शन आपण यूज करतो. मॅजिक फंक्शन असं म्हटलेलं आहे त्याला, डबल अंडरस्कोर कॉल फंक्शन म्हणून. हा काय करणार आहे, दोन पॅरामीटर दोन आर्ग्युमेंट ऍज अ पॅरामीटर म्हणून नेम ऑफ दी फंक्शन अँड सेकंड आर्ग्युमेंट्स. हा काय आहे, अरे म्हणून जेवढे आपण पाठवणार आहे ते इथे केले जाणार आहे. त्याच्या आतमध्ये आपण इक्वेशन चेक करायला लागलो. जर नेम ऑफ फंक्शन कॅर असेल तर ओके, आपण फंक्शन त्याच्यासाठी पण लिहू शकतो आपण. ओके, हे केस म्हणजे काय आपण करणार, दीज आर द
ओव्हरलोड मेथड्स म्हणू शकतो आपण. ओके, मल्टिपल फॉर्म्स ऑफ द अकॉर्डिंग टू नंबर. झिरो काय आर्ग्युमेंट नाही पाठवलं काय व्हायला पाहिजे. केस झिरो लिहायचंच आहे असं काही नाहीये, नाही लिहिलं तरी पण चालत आहे. एक आर्ग्युमेंट साठी दोन आर्ग्युमेंट असतील एक्झिक्यूट केली जाईल. ओके, तर इथे स्विच कंपल्सरी नंबर ऑफ आर्ग्युमेंट ती मग मी इफ काउंट जर पण असेल तर हे करा. पण खूप किचकट स्विच ट्रेन हा कोड स्विच यूज करून त्यासाठी स्विच यूज करतो, असं काही कंपल्शन नाही स्विच यूज करायला पाहिजे. ओके, सो नेम ऑफ द फंक्शन जर कॅल असेल तर कम्प्युट करा. मग याच्यामध्ये अकॉर्डिंग टू नंबर ऑफ आर्ग्युमेंट ही केस एक्झिक्यूट करायची. एकच आर्ग्युमेंट मी पास केला असेल, एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट होईल. जर दोन आर्ग्युमेंट मी पास केले असतील तर केस 2 एक्झिक्यूट होईल, दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल एक्झिक्यूट होईल. ओके, कॉल करताना मात्र आपण जो नेम ऑफ फंक्शन इथे यूज करायला लागलो कॅल, तो आपला साधा फंक्शन जसं आपण यूज करतो तसंच त्या करायचंय. ओके, कॅल यूज करून त्याच्यामध्ये मल्टिपल आर्ग्युमेंट्स आपण सेंड करतो. म्हणजे पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कल होईल, मग त्याच्यानंतर ना एरिया ऑफ रेक्टँगल. आता एका सलग एक आउटपुट येईल, त्यासाठी मी काय करते, सिंपल ब्रेक देते. नेक्स्ट लाईनला यायला पाहिजे म्हणून इथं पण देते. ऍक्च्युली इथं द्यायची गरज नाहीये, कारण हीच पहिली स्टेटमेंट होणार आहे. त्याच्यासाठी मी काय करते, ही काढते. केला प्रोग्राम. जॅम सर्व्हर मी चालू केलेलं आहे. लोकल होस्ट SESP ओव्हरलोडिंग डॉट PHP. सी एरिया ऑफ सर्कल, त्याच्यानंतर ना एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, समजलं मेथड ओव्हरलोडिंग आपण कसं करतो PHP मध्ये. तर तुमच्या प्रोग्राम मध्ये फक्त राऊंड ब्रॅकेटच्या ऐवजी इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्या, एवढंच आपलं चुकलं होतं. आता तुमच्यासाठी टास्क आहे मेथड ओव्हरलोडिंगच करायचं आपल्याला युजिंग दिस कॉल मेथड. आपण एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ सर्कल साठी आपण राईट केलेलं आहे. आता तुम्हाला अरिथमेटिक ऑपरेशन साठी करायचंय. ओके, नाही एक मिनिट, अरिथमेटिक ऑपरेशन ऍडिशन साठी करा. 2 नंबरचं ऍडिशन, 3 नंबरचं ऍडिशन, 4 नंबरचं ऍडिशन, लाईक दॅट. आणि एकच जर नंबर पाठवला असेल, आर्ग्युमेंट एकच असतील तर त्याचा स्क्वेअर करा. एक आर्ग्युमेंट असेल तर त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा, 2 आर्ग्युमेंट असतील तर ऍडिशन करायचं. ओके, 3 आर्ग्युमेंट असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन करा. बस एवढ्यासाठी तुम्ही कोड लिहा. पुन्हा एकदा सांगते, एक आर्ग्युमेंट असेल तर स्क्वेअर फाइंड आउट कॅल्क्युलेट करायचा, 2 आर्ग्युमेंट असतील ऍडिशन करायचं, 3 आर्ग्युमेंट असतील तर मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं. ओके, प्रोग्राम करा आता तुम्ही.
हम्म, हम्म, ओके. शेअर कर मग प्रज्ञेश तुझी स्क्रीन.
एरर काय आलं प्रज्ञेश? अनडिफाईन्ड ऑफर. बरं दाखव बरं, पण माझ्या आलं नाही आलं ना म्हणून म्हणते. एटीन 22 हां दाखव प्रोग्राम. बरोबर आहे प्रोग्राम. अरे बरं एक काम कर, ब्रेक राहिले. ब्रेक कर, ब्रेक राहिले बरोबर. केस मध्ये ब्रेक कर सगळ्या दोन्ही पण 1 आणि 2 ला. इकोच्या नंतर ब्रेक स्टेटमेंट लिह. हा ब्रेक स्टेटमेंट इकोच्या खालच्या स्टेटमेंट लाईनला. प्रिंट करताना नाही. मी बघ माझा प्रोग्राम एक मिनिट माझं लक्ष दिसून चॅट बॉक्स मध्ये बघ. ब्रेक ही ब्रेक स्टेटमेंट लिहावी लागणार. आवाज येतोय माझा? आवाज येतोय ना माझा? येस मॅम. हा. हे झालं ओव्हरलोडिंग. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपला ओव्हर रायडिंगचा बघितला आपण हा वाला. आता इथे बेस क्लासचा यूज करण्यासाठी तर आपण पॅरेंट लिहितोच आहे. ओके, ही स्टेटमेंट एक्झिक्यूट केला तर बेस क्लासचा फंक्शन सुद्धा आपण इथे डिस्प्ले करायला लागलो युजिंग पॅरेट्स, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचं नाव. पण समजा जर ही लाईन न लिहिता मला फक्त बेस क्लासचे जर फंक्शन एक्झिक्यूट करायचं असेल तर सिम्पल वे इथे आपल्याला बेस क्लासचा ऑब्जेक्ट सुद्धा क्रिएट करावा लागणार आहे. ओके, फक्त हे एकच सांगायचं राहिलं होतं काल, न्यू बेस क्लास मला क्रिएट करावं लागेल आणि युजिंग दिस मी याला ऍक्सेस करू शकते. ओके, म्हणजे फक्त या डिस्प्ले फंक्शनला मी ऍक्सेस करू शकते, ह्याला करू शकत नाही. बट युजिंग डिराइव्ड क्लास ऑब्जेक्ट हा पण ऍक्सेस होईल आणि हा पण ऍक्सेस होईल युजिंग दिस लाईन ऑफ
सॅम्पल म्हणून क्लास क्रिएट करते. where दोन व्हेरिएबल घेते ए कॉमा बी. हा झाला क्लास. इथे आपण पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर इथे काहीच दिलं नाही, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट हा पब्लिक झाला. ओके, बीजे ते काम करू सर, इथे मी पब्लिक देते. जेव्हा ऍक्सेस स्पेसिफायर आपण देतो त्यावेळेस आपण वॅर देत नाही. ओके, ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू सॅम्पल. सो नेक्स्ट, आता या ऑब्जेक्ट थ्रू मी ए इक्वल टू स्ट्रिंग देऊया, वेलकम, आणि ही दुसऱ्या ऑब्जेक्टची स्ट्रिंग ऑल. घेतला स्ट्रिंग आणि सिंपल. आता मला कॉपी करायचंय, तो एक व्हेरिएबल मी घेते, कॉपी म्हणूनच लिहू नाव त्याचं, कॉपी. ठीक, इक्वल टू सी. ह्याला मी न्यू सॅम्पल वगैरे काही करणार नाहीये, डायरेक्टली क्लोन कीवर्ड मी यूज करतेय. स्पेस, कुठल्या ऑब्जेक्टचा क्लोन करायचा आपल्याला, ओबीजेचा. कॉपी कन्स्ट्रक्टर झालं हे, जे आपण म्हणतो. पण इथे कॉपी कन्स्ट्रक्टर तुम्हाला समजावं म्हणून बोलतीये, बट PHP मध्ये याला क्लोनिंग म्हणतो. ओके, क्लोनिंग ऑब्जेक्ट, दॅट इज द क्लोन कीवर्ड यूज करतोय आपण कशासाठी, टू क्रिएट अ कॉपी ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, मग आता या थ्रू जर मी प्रिंट केलंय व्हॅल्यूज सिम्पली, आता इथे आपण तर काय केलेलं नाहीये, त्यामुळं मी काय करते, इथे प्रिंट आर यूज करते मेथड. प्रिंट आर कॉपी. सेव्ह करते प्रोग्राम, रन करूया. clone.php म्हणून आहे. मॅडम 7 नंबर लाईनला सेमीकोलन राहिले. हो का, एक मिनिट. clone.php. ए ची व्हॅल्यू वेलकम आहे, बी ची व्हॅल्यू ऑल आहे. राईट, म्हणजे इथे आपण एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी केला युझिंग क्लोन कीवर्ड. ओके, यालाच इथे काय म्हणतात, या प्रोसेसला क्लोनिंग ऑब्जेक्ट म्हणतात. आलं लक्षात सगळ्यांना क्लोनिंग ऑब्जेक्टचा कन्सेप्ट? फक्त एवढंच आहे की एका ऑब्जेक्टचे सगळ्या व्हॅल्यूज आपण दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करायला लागलो. डुप्लिकेट कॉपी त्याची बनवायची असेल तर आपण क्लोन यूज करतो. प्रोग्राम लिहून घ्या, 1-2 मिनिटात मी आलेच. हो, आता एक प्रोग्राम आपला राहिला तो म्हणजे आर्ग्युमेंट पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर एक राहिलं. त्याच्या अगोदर इंट्रोस्पेक्शन घेऊया. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला, दॅट इज इंट्रोस्पेक्शन. हा कन्सेप्ट आता आपण बघणार आहे. सो इथे इंट्रोस्पेक्शनचं मिनिंग काय नाही, तर करणार काय की, तर सिंपल वर्ड मध्ये त्यांनी सांगितलेलं, इट इज द ॲबिलिटी ऑफ अ प्रोग्राम टू एक्झामाइन अन ऑब्जेक्ट
कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ऑब्जेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण ह्या इंट्रोस्पेक्शन थ्रू ऍक्सेस करू शकतो. ही ॲबिलिटी म्हटलेली आहे. ओके, असं इंट्रोस्पेक्शन वगैरे असं काही कीवर्ड नाहीये, फक्त त्या कन्सेप्टला नाव दिलेलं आहे. इंट्रोस्पेक्शन करतोय आपण कोणाचं, पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं, म्हणजे तो ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा आहे. ओके, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेला आहे तो क्लास ऍक्च्युअल एक्झिस्ट मध्ये आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण करू शकतो. त्यानंतर त्या ऑब्जेक्टला कुठले पॅरेंट क्लास आहेत का. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे चेक करू शकतो. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ इंट्रोस्पेक्शन. सो आता करायचे कसे, त्याचे काही मेथड्स अवेलेबल आहेत. जस्ट अ मिनिट. बाहेरच्या बरोबर इंट्रोस्पेक्शन फंक्शनचे हे काही इंट्रोस्पेक्शनचे काही फंक्शन्स अवेलेबल आहेत. दॅट इज क्लास एक्झिस्ट. हा फंक्शन काय करणार आहे, इट चेक्स वेदर अ क्लास हॅज बीन डिफाईन्ड ऑर नॉट. ओके, गेट क्लास हा त्या ऑब्जेक्टचा रिटर्न करणार आहे. ओके, पॅरेंट क्लास समजा डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या पॅरेंट क्लासचा नाव हा रिटर्न करणार आहे. इज सब क्लास ऑफ क्लास आहे आणि ए हा बेस क्लास आहे. तर बी इज सब क्लास ऑफ ए आहे का नाही चेक आपण या मेथड थ्रू करतो. इज सब क्लास ऑफ. ओके, तर हे 4 मेथड्स आणखीन आहेत. पहिल्यांदा हे 4 मेथड बघूया कसे वर्क होतात. सो फर्स्ट प्रोग्राम आपल्याला राईट करावा लागेल क्लासचा. ओके, बेस म्हणूनच काढलाय ना. इंट्रो PHP SESP मध्ये सेव्ह करते. ओके, क्लास बेस काहीतरी फंक्शन घेऊया. लागणार नाही शक्यतो पण तरी इको स्टेटमेंट इथे इको इन बेस. ओके, त्याच्यानंतर ना एक क्लास डिराइव्हड इन बेस. ह्याच्यामध्ये सुद्धा एक फंक्शन घेऊया. इन डिराइव्हड वन म्हणून. ओके, 2 फंक्शन घेतले, 2 क्लास घेतलेले, डिराइव्हड आणि बेस. आता ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार आहे एखादा डॉलर ओबीजे इक्वल टू न्यू डिराइव्हड, म्हणजे याच्या थ्रू आपण पॅरेंट क्लासचं वगैरे सुद्धा मेथड्स यूज करू शकतो त्यासाठी. आता क्लास एक्झिस्ट आहे का नाही, पहिला मेथड होता आपला पॉवर पॉइंट क्लास एक्झिस्ट चेक्स वेदर अ क्लास हॅज बीन डिफाईन्ड ऑर नॉट, म्हणजे हा रिटर्न मध्ये ट्रू और फॉल्स ची व्हॅल्यू आपल्याला देणार आहे. ओके, सो मी काय करते इथे ऑब्जेक्ट क्रिएट कधी करणार, इफ
class exist कोणता क्लास डिराइव्ड ओके हा जर क्लास असेल तरच ऑब्जेक्ट क्रिएट करा हे असा कोड इथे राईट करू शकते इथे एक इको स्टेटमेंट देऊया इको ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास इज क्रिएटेड प्रोग्राम सेव्ह केला सगळीकडे व्यवस्थित आहे सेमिकोलॉन वगैरे ओके तो इथं इथे इंट्रो सेक्शन डॉट php ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास इज क्रिएटेड आता इथे जर समजा डिराइव्ड वन म्हणून काहीतरी क्लास दिलाय जो की नाहीच आहे एल्स लिहिलेलं नाहीये त्यामुळे काही स्टेटमेंट होणार नाही म्हणजे ब्लँक यायला पाहिजे स्क्रीन ब्लँक आली जर आपण एल्स मध्ये इको देऊ शकतो म्हणजे हा क्लास नेम एक्झिस्ट नाहीये वगैरे म्हणून तुम्ही देऊ शकता ओके तर क्लास एक्झिस्ट मेथड अशी वर्क होते हे झालं क्लास एक्झिस्ट मेथड आता नेक्स्ट मेथड यूज करूया आपण दॅट इज गेट क्लास ओके हा क्लास नेम आपल्याला देणार आहे इको गेट क्लास कोणाचा ऑब्जेक्टचा पर्टिक्युलर ऑब्जेक्टाचा पॅरामीटर मी सेंड करते इको गेट क्लास ब्रेक देते जेणेकरून नेक्स्ट लाईनला यावं ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास इज क्रिएटेड गेट क्लास थ्रू ऑब्जेक्ट आपण पास केलं डिराइव्ड म्हणून क्लास नेम आपल्याला आलेला आहे ओके नेक्स्ट फंक्शन कुठलं आहे आणखीन गेट पॅरेंट क्लास सेम अगेन इको गेट क्लास नंतर गेट आहे का इथे कुठे नाही गेट पॅरेंट क्लास कोणाचा पर्टिक्युलर या ऑब्जेक्टचा न्यू लाईनला यायला पाहिजे बेस आलेला आहे ओके पॅरेंट क्लास देखील आपल्याला भेटला अजून एक काय शेवटचा इज सब क्लास ऑफ checks whether an object has a given एकच मिनिट इज सब क्लास ऑफचा सिंटॅक्स लक्षात येईल मला is
सबक्लास ऑफ ओबीजे कोणाचा बेसचा ब्रेक दिला नाही बन आलेले रिटर्न्स ट्रू ऑर फॉल्स वन व्हॅल्यू रिटर्न व्हायला लागली म्हणजे ऑब्जेक्ट हा बेसचा सबक्लास आहे डिसाइड झालेला आहे. दोन पॅरामीटर आहे. फर्स्ट पॅरामीटर इज ऑब्जेक्ट अँड सेकंड पॅरामीटर इज बेस क्लास नेम. ओके सो हे 4 मेथड झाले. आता बाकीचे मेथड्स तसंच टोटल आता अरे मध्ये तर सॉरी ह्याच्या क्लासमध्ये कुठले व्हेरिएबल तर आपण नाही दिलेले बट इथं देऊया. सिंपल एखादा क्लास घेऊन पण करू शकतो पण आता कसं आपण पॅरेंट वगैरे युज केलं म्हणून मी इनहेरिटन्स युज करते बरं का. एक साधा क्लास घेऊन पण आपण हे करू शकतो म्हणजे जिथे सब क्लासचे मेथड्स वगैरे युज करत नाही. तर आता याच प्रोग्राम मध्ये मी सगळे तुम्हाला करून दाखवते. ए कॉमा बी काहीतरी आहे. दोन व्हेरिएबल आहेत डिराइव्हचे त्याचा ऑब्जेक्ट वरतीच वर्क करायला लागलो म्हणून डिराइव्ह मध्येच मी व्हेरिएबल्स डिक्लेअर करायला लागले. ओके आता इथे डॉलर व्हेरिएबल इक्वल टू गेट क्लास व्यार्स मेथड आहे. ओके ह्याच्यामध्ये कोणाचे घ्यायचे आहेत मला त्याचा क्लास नेम प्रोव्हाइड करायचा आहे. आता डिराइव्हड क्लासमध्ये मी व्हॅल्यूज व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत त्याच्यामुळे डिराइव्हडचं नाव लिहिते इथे. सगळ्या जेवढे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले असणार ते सगळ्या व्यार मध्ये येतील ऍज अन अरे म्हणून. मग आता इथं मी फॉर लूप वगैरे युज करायच्या ऐवजी डायरेक्टली प्रिंट आर युज करते जेणेकरून पूर्ण अरे आपल्याला इथे डिस्प्ले होईल. सी अरे ए आहे बी आहे त्याच्या व्हॅल्यूज काही नाही आहेत त्याच्यामुळे न लिहिता आपल्याला दाखवतंय रेफरन्स. बट ए आणि बी असे दोन व्हेरिएबल नेम आहेत आपल्याला तो सांगायला लागले. ओके युजिंग गेट क्लास व्यार्स. तसंच सेम फंक्शन साठी सुद्धा आहे. आता पण म्हणून घेते इक्वल टू गेट क्लास मेथड्स कोणाचे डिराइव्हडचे. इथे मी बेस पण देऊ शकते ओके डिराइव्हड देते आणि फन प्रिंट करायचंय प्रिंट आर डॉलर
0 वरती display1 display. बेस क्लासला एक्सटेंड केलेलं आहे, त्याच्यामुळे बेस क्लासचा देखील फंक्शन आपल्याला इथे येणार आहे. ओके, बट 0th पोझिशन वरती display1 येते, म्हणजे डिराइव्ड क्लासचा फंक्शन पहिल्यांदा इथे यायला लागलाय, मग बेस क्लासचा फंक्शन इथे येणार आहे. म्हणजे जर मल्टिपल फंक्शन्स डिराइव्ड क्लासमध्ये आपण डिक्लेअर केले असतील तर पहिल्यांदा सगळे डिराइव्ड क्लासचे फंक्शन्स इथे लिस्ट आउट केले जातील, मग ऍट दी एंड बेस क्लासचे फंक्शन सगळे ऍड केले जाणार आहेत अरेला. ओके, हे गेट क्लास मेथड, ही मेथड झाली. पॅरेंट क्लास झालंय, गेट क्लास मेथड झालं, गेट क्लास वॅर्स झालं. आता असं आणखीन एक काय करते मी, दाखवण्यासाठी एक मला करावं लागणार आहे, वॅर एक्स आणि वाय घेतो. दोन व्हेरिएबल घेतल्या बेसमध्ये सुद्धा. आता मी जर रन केलं, सी इथे ए बी एक्स आणि वाय चारही व्हेरिएबल इथे ऍड झालेले आहेत अरेला, जेव्हा आपण गेट क्लास वॅर करतो ऍट दॅट टाइम पी इथे. ओके, आता मी काय करते, आणखीन एक मेथड आहे इथे, ती म्हणजे पुन्हा एकदा ऑब्जेक्ट वॅर म्हणून व्हेरिएबल घेतला, ओ वॅर असा. गेट ऑब्जेक्ट वॅर्स, इथं दिसायला लागलाय तुम्हाला. गेट ऑब्जेक्ट वॅर्स म्हणून मेथड आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट पास करणार आहे ओबीजे, तर आता इथे काय प्रिंट होईल ते बघूया. सॉरी, प्रिंट करायचं राहिलं. प्रिंट आर ओके, कमेंट मध्ये टाकलेले मी फक्त इथे ए व्ही एक्स वाय. ओके, पर्टिक्युलर त्या ऑब्जेक्टचे फक्त व्हेरिएबल येणार आहे. तर डिराइव्ड बेस क्लासला डिराइव्ड करायला लागलंय, त्याच्यामुळे त्याचे सुद्धा येते. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट आणि प्लस हा क्लास दोन्ही सुद्धा सेमच वर्क करायला लागले, काहीच डिफरन्स नाहीये ह्याच्यामध्ये. आता पर्टिक्युलर मेथड त्या क्लासमध्ये अवेलेबल आहे का नाही हे जर मला करायचं असेल ऍक्सेस, तर शेवटची मेथड आहे, आता ही बघूया आपण. इको इको काय करायचं, मला मेथड एक्झिस्ट आहे का नाही बघायचं. ऑफकोर्स ही ट्रू आणि फॉल्स मध्येच व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. मेथड एक्झिस्ट, कुठली मेथड एक्झिस्ट करायची आणि कशामध्ये. फर्स्ट पॅरामीटर आहे कशात बघायचंय, ओबीजे मध्ये. सेकंड पॅरामीटर असणार आहे मेथडचं नाव. ओके, मेथडचं नेम काय आहे, disp1 म्हणून. ऑब्जेक्ट दिला पहिला पॅरामीटर, सेकंड पॅरामीटर, मेथडचं नाव देतोय. ऑफकोर्स डिराइव्ड क्लासमध्ये disp1 म्हणून मेथड अवेलेबल आहे. सो याचा आन्सर आपल्याला 1 म्हणून यायला पाहिजे, जे की इथं आलेलं आहे. दिसतंय इथं सगळ्यांना 1. ओके, अपेंड झालेलं इथेच, ब्रेक दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे न्यू लाईनला इथे त्याच लाईनला यायला लागलं. 1 झालेलं आहे. समजलं सगळ्यांना. हे इंट्रोस्पेक्शनचे मेथड्स आहेत. जनरल इंट्रोस्पेक्शन मीन्स व्हॉट, इट इज द ॲबिलिटी टू गेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑब्जेक्ट. सिंपल टर्म मध्ये आपण त्यांना म्हणू शकतो. इट इज अ इंट्रोस्पेक्शन. ओके, सो शेवटचे 2 कन्सेप्ट राहिलेले ते नेक्स्ट लेक्चरलाच घ्यावे लागतील. इथंच संपलं आपलं लेक्चर. सिरियलायझेशन एक राहिलेलं आहे आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, एवढे 2 कन्सेप्ट आपले राहिलेले आहेत. काय मॅम MCQs. एमसीक्यूज मी काय देऊ आणखीन, आता मी तुम्हाला नोट्स वगैरे देणार आहे, नोट्स वाचा, त्या थ्रू एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करा. वेगळं असं मी काय देऊ एमसीक्यू तुम्हाला. नाही कन्सेप्ट MCQs. वाईज
एमसीक्यूचा पेपर आहे पण तुमच्याकडे नोट्स असतील ना. मी आता बुकचं पूर्ण हे प्रिंट काय बोलतात, प्रिंट नाही सॉरी, फोटो काढून तुम्हाला शेअर करणारे पीडीएफ बनवून प्रत्येक चॅप्टर वाईज ते वाचायचे आणि त्यानुसार आन्सर द्यायचं एमसीक्यूचं. तिचं नाही मॅम, MCQ असतात ना चॅप्टर वाईज आता. नाही नाही, पीएचपीचे नाही आहेत. तुम्ही जर ऑनलाईन बघितला तर तुम्हाला भेटून जातील. मी तुम्हाला नोट शेअर करणार आहे. कारण जनरली आता एमसीक्यू म्हणल्यावरती तुम्हाला फक्त असं क्वेश्चन आणि 4 ऑप्शन्स असं नसणार आहे. मी तुम्हाला प्रोग्राम सुद्धा टाकणार आहे. ओके, ऑन द स्पॉट मी काही सुद्धा प्रोग्राम तिथे टाकू शकते. त्यानुसार तुम्हाला त्याचं आउटपुट चेक करायचं, हे आउटपुट करेक्ट आहे का, ते आउटपुट करेक्ट आहे का. ते मी लिस्ट तुम्हाला अशी देऊ शकत नाही ना, हे प्रोग्राम मी टाकेन. कारण ऑनलाईन जेव्हा तुमची मेन एक्झाम होईल ऍट दॅट टाइम तुम्हाला तसेच क्वेश्चन्स येतील का नाही हे माहित नाहीये. राईट, त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. सो मी जे काय नोट्स तुम्हाला पाठवते ते नोट्स वाचून घ्या. ती ऑनलाईन आहे, एमसीक्यू तर आहे, कसं तरी एक्झाम देऊ असं करू नका. पीएचपी खूप चांगला सब्जेक्ट आहे, पुढे तुम्हाला करिअरला देखील उपयोगी येणार आहे. त्यामुळे याचे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित बघा, शिका, वाचा जेवढं जास्त मिळतं तुम्हाला नोट्स वगैरे. ओके, याचे मी एमसीक्यू तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाहीये. तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड करेन ऍट दी एंड, बघूया एमसीक्यू द्यायचं का नाही द्यायचं. पण आता युनिट टेस्टला तरी मी देणार नाहीये. ओके ओके, आता फक्त 2 कन्सेप्ट आपल्या नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया, सिरियलायझेशन आणि पॅरामीटर. इथे तुम्ही लेफ्ट होऊ नका, ते तुम्हाला येतो म्हणजे करते म्हणजे माझ्याकडे प्रेझेंटली येतो.